पिकवल्याशिवाय तो जिवंत राहू शकत नाही. हा बौद्धिकता, प्रचंड अभ्यासू, हुशार की हे पोटात अन्न गेल्यानंतर येत असते. पोटात अन्न न जाता फार काळ बौद्धिकता, हुशार की जे काय आहे ती टिकत नसते. आणि म्हणून ह्यातला एक महत्वाचा विषय आहे की आपल्या लक्षात येईल की शेतकरी गेली वर्षानुवर्ष त्याचं खळं खऱ्या अर्थानं लुटलं जात आहे. आता रवीने एक चांगला मुद्दा घेतला की तेल आयातीचा. हो पूर्वीच्या काळामध्ये आपण तेल फार कमी आयात करत होतो. का कमी करत होतो? पूर्वीच्या काळामध्ये विशालजी ग्रामीण भागामध्ये दिवाळीला सूर्यफूल असायचं. बरोबर. सुपा एवढं मोठं सूर्यफूल हो हो असायचं. हो सगळे रानं सोन्यासारखे दिसायचे. आमच्याकडे त्यावेळी लाल दाण्याचा भुईमुग असायचा, पसऱ्या भुईमुग असायचा. वा आता हे सुपा एवढं सूर्यफूल कुठं गेलं? पसऱ्या भुईमुगाच्या शेंगा का बंद झाल्या? याचं कारण तेलाला भाव मिळायला नाही मिळाला. मग तो कमी भावामध्ये त्याला तो व्यवसाय परवडेल कसा, हा सगळ्यात महत्वाचा काम आहे, मुद्दा आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण परदेशातनं तेल आणतो का तर इथं लोकांना स्वस्त गोड तेल मिळावं. आणू नका ना. अरे आम्ही बिन तेलाचं आमच्या माईनं खलबुत्यामध्ये शेंगदाणा कुठून त्याची भाजी करून आम्हाला खायला घातली. हे बरोबर. दिवस आम्ही बघितलेले. या देशाला आत्मनिर्भर बनवायचा असेल आणि तो फक्त आणि फक्त शेतकरी बनवू शकतो. आज तुम्ही सांगा डिझेल पेट्रोल इतर जगामध्ये जमिनीच्या पोटात आहे. शरद जोशीने 1986 ला सांगितलं तर हे डिझेल पेट्रोल जमिनीच्या वर आहे आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे. इथॉनॉल त्याच्यावर तुम्ही प्रक्रिया कशी करायची, त्याच्याबद्दल गाड्यांना इंधन कशी आणायची तो तुमचा भाग आहे. पण जगामध्ये इथॉनॉल 1975 सालापासून गाड्यांच्यासाठी वापरलं जातं. आज इथॉनॉललाही काही मंडळी विरोध करायला लागली. मग विरोध करणारी मंडळी शेतकऱ्याचं गोडे तेल त्यांना स्वस्त पाहिजे, भाजीपाला त्यांना स्वस्त पाहिजे, त्यामुळं शेतकरी आत्महत्या करत आहे. याच्याकडे कोण बघायला तयार. दुसरं, शेतीमध्ये तंत्रज्ञान. तुमची कृषी विद्यापीठ हे पांढरे हत्ती आहेत. त्यांना एकतर निधी पुरायचा नाही आणि ते संशोधन करू शकत नाहीत. आता एसटीबीटी बियाणे तर रवी आहे विदर्भामध्ये, मी छातीवर हात ठेवून सांगतो 70 ते 80% शेतकरी एसटीबीटी बियाणाचीच पेरणी करतो. 60% पेक्षा जास्त. काय करणार आहे तुम्ही? अरे ते का घ्यायला लागला? त्याचं अधिक उत्पादन आहे, ते बियाणे घेऊन दे ना. कोण आहे पर्यावरणवादी? एखाद्या झाडाला मिठी मारून बसते ते. अरे आमचा बाप शेतामध्ये लाखो झाडं लावतो या. पर्यावरणाचं रक्षण सुद्धा माझा शेतकरी करतो या. आणि म्हणून नवं तंत्रज्ञान खऱ्या अर्थानं येऊ दिलं जात नाही. कायद्यामध्ये अनेक आम्ही बदल करतो. मगाशी मी उल्लेख केला की अनुच्छेद 31B या अंतर्गत अनुसूचित शेड्यूल 9 हे घुसडलं गेलं 1951 साली. बरं. आणि शेतकरी विरोधी सगळे कायदे त्यामध्ये समावेश केले की जेणेकरून शेतकऱ्याला न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. म्हणजे कसं झालं की एखाद्याचं त्याला खारीक खुराक तुम्ही घालणार, खाऊ पिऊ चांगलं घालणार, त्याला अनुदान देणार, त्याला कर्जमाफी देणार, त्याला व्याज सवलत देणार, त्याच्या शेतीला पाणी देणार आणि त्याचा हात पाय बांधणार आणि म्हणणार पळ शर्यतीत गड्या तुझा पहिला नंबर आला पाहिजे. तो नाही पळू शकणार. आणि म्हणून मला वाटतं की एक गोष्ट, शेवटी शेतीचा प्रश्न हा सरकारच्या धोरणामध्ये आहे आणि सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण ठरलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे धोरण बदलायचं असेल तर याच्यावर सर्वंकाश अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मार्केट कमिटीच्या भरवशावर आम्हाला टाकलेलं आहे. अरे मार्केट कमिटी म्हणजे काय आहे? शेतकऱ्यांचे ते कत्तलखाने आहेत. तिथं सगळे फुकट चंबू बाबूराव चेअरमन होतात आणि कमिशन खायला डायरेक्टर सगळे निघून जातात. तुम्ही शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या उभा करा, तिथं वेअर हाऊस उभा करा, तिथं गोडाऊन उभा करा, तिथं आयात निर्यात केंद्राच्या सुविधा त्या ह्याला द्या. विभागामध्ये भागाभागामध्ये प्रक्रिया उद्योग उभा करा आणि डोमेस्टिक मार्केटच्या व्यतिरिक्त जो माल आहे तो जागतिक मार्केटमध्ये 2 पैसे द्या, त्याला अनुदान द्या, तो बाहेर जाऊन द्या. कारण शेवटी पैसा गावात आला तरच गाव समृद्ध होऊ शकतं आणि गावात पैसा हा शेतीच्या माध्यमातून येऊ शकतो. बरोबर आहे. आणि तोपर्यंत अशा पद्धतीची धोरणं आपण राबवणार नाही
तोपर्यंत आपण किती काही शेतकऱ्याला दिलं तर फार मोठा बदल होईल असं मला वाटतं. बरोबर आहे आणि सदाभाऊ. मात्र आणि ज्या म्हणून वेळेला पिकेल आणि ते विकलं जाईल तर ती यंत्रणा उभी राहू शकते. मात्र ज्या वेळेला शेतीमध्ये काही जाण्याच्या आधी किंवा जमिनीकडून त्याची अपेक्षा आणि शेतकऱ्यांकडून त्याची अपेक्षा करण्याआधीच्या काही उपाययोजनांवरती देखील बोलूयात. यावेळेला रविकांतजी, जसं सदाभाऊंनी सांगितलं की शेतकऱ्यांना शेतात आपलं काय पिकवलं आणि पिकवल्यानंतर कशा प्रकारे ते लोकांपर्यंत जाणं आणि गावाकडे पैसा आणणं हा महत्त्वाचा विषय सांगितला. मात्र रविकांतजी, थोडं उलटं जाऊयात. शेतकरी आत्महत्या रोखायच्या आहे